नर तयात्री श्री रघुवीर प्रस्थानाशी उतरला. अशी जी असणारी शरयू नदी आहे ना, अहो त्या नदीवर त्या ठिकाणी स्नान केलं. स्नान केल्यानंतर जेवढे काही पापी आहेत ना, त्या पाप्यांचे या ठिकाणी पाप नाहीच होतं. आणि प्रभू रामचंद्र त्या शरयू नदीच्या ठिकाणी आलेले आहेत म्हणून सांगतात. तवयेरीकडे चतुरानन समस्त देवाशी परिवारन दिव्य माणी सुरगण आपुल्याला बैसले. प्रभू रामचंद्र शरयू नदीच्या तीरावर आल्यानंतर चतुरानन म्हणजे ब्रह्मदेवाने या ठिकाणी सर्व देवदेवता विमानाच्या ठिकाणी बसवलेले आहेत. आणि त्या शरयू नदीच्या ठिकाणी ब्रह्मदेव देवता सहित आलेले आहेत म्हणून सांगतात. जैसे हंस आपुल्याला मेळी उडवणी बैसती तडागाचे पाळी तैसे देवते काळी परिवारेशी मिरवले. अहो म्हटले ज्याप्रमाणे सर्व हंस असावे नदीच्या तीरावर त्या ठिकाणी बसावे ना, तशा पद्धतीने देव देवता प्रभू रामचंद्र जे अवतार कार्य या ठिकाणी समाप्त करणार आहेत, वैकुंठाला प्रस्थान करणार आहेत. आणि ते सर्व दृश्य पाहण्यासाठी ब्रह्मदेवासहित सर्व देवदेवता त्या शरयू नदीच्या किनारी आलेले आहेत म्हणून सांगतात. गगनी मानाची दाटी ऋषी मिळाले कोट्यानुकोटी पाहती अंतरी लक्षणी जग जेठी श्रीरामा ते काळी. हो म्हटले सर्व ऋषीवर्य देवदेवता त्या ठिकाणी आलेले आहेत. गगनाच्या ठिकाणी विमानाची दाटी झालेली आहेत. अनेक जे असणारे तपोराशी ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत. अंतरिक्षातून प्रभू रामचंद्र सर्व जे असणारे हे दृश्य त्या ठिकाणी पाहू लागले. विमानाचे ज्योतीचे प्रभावे दश दिशा तेज हे लावे तया माझी ब्रह्मदेव पुष्पवृष्टी करीजे. म्हटले देव देवतांचे विमान गगनाच्या ठिकाणी आलेलं आहे आणि विमानाच्या प्रकाशानं तेजानं सर्व जे असणार तिथला परिसर आहे ते प्रकाशानं प्रकाशित झालेला आहे, प्रकाशमान झालेला आहे. आणि खरोखरच त्या अवस्थेमध्ये ब्रह्मदेवानं प्रभू रामचंद्रावर त्या ठिकाणी पुष्पांची वृष्टी केली म्हणून सांगतात. अंजळी भरणी कुसुमे करी टाकीते झाले श्रीरामावरी त्याचे श्वासे पवनांबरी पांगुळला सुगंधे. म्हणजे जे देव देवता आहेत सर्वांनी त्या ठिकाणी हातामध्ये पुष्प घेतलेले आहेत, फुलं घेतलेली आहेत. आणि शरयू नदीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहेत ना, त्यांच्यावर त्या ठिकाणी विमानातून टाकलेले आहेत. आणि सर्व वर्षाव फुलांचा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रावर होत आहे. आणि वातावरणामध्ये एकदम सुगंध त्या ठिकाणी दरवळलेला आहे अशा प्रकारची माहिती देतात. अप्सरा नृत्य करीती गगनी गंधर्व सुस्वरे गाती गाणी तव ब्रह्मात क्षणी श्रीरामाशी बोलता झाला. आता प्रभू रामचंद्राचा जो असणारा हा देदीप्यमान सोहळा या ठिकाणी अप्सरा नृत्य करू लागलेले, गंधर्व सुस्वरामध्ये गायन करू लागलेले आहेत. आणि त्याच वेळेस ब्रह्मदेव नेमकं प्रभू रामचंद्राला पुढे काय बोलतात. विधाता म्हणे श्रीरामचंद्र भाग्य देखील असे गुण समुद्र परिवारेशी नरेंद्र भक्त जना सुख द्यावे. खरोखरच हे विधाता या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राला म्हणू लागले की आज या ठिकाणी आम्हाला आमचं भाग्य आहे म्हटले. आम्हाला साक्षात भगवान प्रभू रामचंद्राचे हे रूप या ठिकाणी पाहता आलेलं आहे. आणि हे नरेंद्रा, हे भगवान प्रभू रामचंद्रा सर्वांना या ठिकाणी भक्तजनांना सर्वांना या ठिकाणी सुखी करावं ब्रह्मदेव म्हणतात. तू वैकुंठीचा नायक तुझ नेनती मती मंद लोक तू यज्ञ भोक्ता पुण्य श्लोक चिंत्या व्यक्त स्वरूप तुझे. हे प्रभू रामचंद्रा, तुमचा जो असणारा तुम्ही कोण आहात, वैकुंठाचे नायक या ठिकाणी आहात. तुम्हाला सर्वसामान्य लोक जाणू शकत नाहीत. तुम्ही यज्ञाचे भोक्ते आहात, पुण्य श्लोक आहात. नव्हे अव्यक्त निराकार असं असणार भगवान परमात्मा तुमचं ते स्वरूप आहे. ब्रह्मदेव बोलू लागले. तू गुणातीत निर्विकार तू निष्कर्म निरोपचार श्रुतीशास्त्राशी नकळे पार तू अगोचर निज वेद. भगवान परमात्मा तुम्ही कसे आहात, निर्विकार गुणातीत आहात. खरोखरच या ठिकाणी जी असणारी एक अवस्था झाल्यानंतर दुसरी द्वंद्व अवस्था आहे, तिसरी त्या ठिकाणी
तिसरी अवस्था आणि तिसऱ्या अवस्थेनंतरची जी असणारी चौथी अवस्था म्हणजे गुणातीत अवस्था आहे. आणि असं असणारं भगवान परमात्मा तुमचं जे असणारं कर्म जे आहे ते निष्कर्म स्वरूपाचं आहे. श्रुती शास्त्राला सुद्धा तुमचा पार कळलेला नाही अशा प्रकारे या ठिकाणी बोलतात. तुझं नाही जन्म जन्म मरण वारता, तू सर्व साक्षी सर्व भरता, तुझे ध्यान कैलास नाता रात्रंदिवस हेची पय. भगवान प्रभू रामचंद्र तुम्हाला जन्म मरण अवस्था नाही, तुम्ही सर्व साक्षी सर्व भरता, सर्व ठिकाणी तुमचंच या ठिकाणी स्वरूप आहे, तुम्हीच आहात. साक्षात महादेव परमात्मा सुद्धा तुमचंच या ठिकाणी ध्यान करतात. ब्रह्मदेव बोलू लागले, स्वस्वरूपी समाधान निज देव मिथ्या जाण, ऐशे परीचे साधू जन आत्मनिष्ठे राहते. थोडं झालं असते ना आणखी होईल आणि आणखी मारतो हॅलो. हा ना नाही तिथं. हॅलो अंगण नानाचं आहे, बोला की सचिन बोला. बरं आलो थोडं थोडं सांगून घेतो. 25 जेवण काय नाही थोडं प्रसन्न. जैसा बहु रुपया नाना स्वंगे धरी त्यागिता एक देहधारी, तैसा तू राम हेही करी आत्मसाक्षात्कारी राहून. तर खरोखरच या ठिकाणी भगवान परमात्मा ज्याप्रमाणे एखादं बहुरूपी असावं ना, नाना प्रकारचे सोंग त्या ठिकाणी जातो. एकच त्या ठिकाणी देहधारी आहे, परंतु वेगवेगळ्या स्वरूपाचे या ठिकाणी जसं घेतो ना, तसं तुम्हीच त्या ठिकाणी सर्वांना सर्वांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी स्थित स्वरूपात असणारा भगवान प्रभू रामचंद्रा तुम्ही आहात. या ठिकाणी ब्रह्मदेव बोलू लागले, भुजंग सांडी त्वचेते काय हानी होय देहाते, तैसे श्रीरामा माने निज स्वरूपाते ठाई ठेवी देवादी देवा. भुजंग सांडी खरोखरच एखादा सर्प असावा, सर्पाला त्या ठिकाणी काय करतो, सर्प कातीन त्या ठिकाणी बाहेर टाकत असतो. तशा पद्धतीनं वेगवेगळ्या अवतार तुम्ही भगवान परमात्मा धारण केलेले आहेत. तुम्हीच आहात. ह्या जगताच्या ठिकाणी दुसरं तिसरं कोण नसून सर्व जे असणार आहे, चालणारं जे असणार जे असणार खेळ जे आहे ना, जे सर्व भगवान परमात्मा आहे तुमच्यामुळे आहे. या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात, ऐशे ब्रह्मा बोलल्यावरी मग श्रीराम रण केसरी, स्नाने करून दिव्य शरीरी बंधू सहित झाला पय. ब्रह्मदेवानं अशा पद्धतीने बोलल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र आता अवतार कार्य या ठिकाणी समाप्त करणार आहेत. आणि बंधू सहित बंधू सहित त्या ठिकाणी भरत आहेत, शत्रुघ्न आहेत, त्यांच्या सहित त्या ठिकाणी त्या शरीर तीरावर भगवान प्रभू रामचंद्रांनी स्नान केलं म्हणून सांगतात. शरयूचे करुणी स्नान बंधू समवेत श्री रघुनंदन, दिव्य देह शोभायमान दरीला जाण श्रीरामे. भगवान प्रभू रामचंद्रांनी बंधू सहित त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या शरीर नदीच्या ठिकाणी स्नान केलेलं आहे. दिव्य देह त्या ठिकाणी त्यांचा प्राप्त झाला आणि खरोखरच अत्यंत तेजस्वी भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दिसू लागले. ते शरीर धरिले तैसे जया देही देहत्व नशे, जाणून या देवी ऐशे पूजा विधान केले पय. भगवान प्रभू रामचंद्रांना शरीर नेमकं कसं धारण केलेलं आहे, कसं स्वरूप त्यांचं दिसू लागलेलं आहे. अहो देहामध्ये असून देहत्व त्या ठिकाणी नाहीच आहे. आणि अशा पद्धतीनं पूजा विधान त्या ठिकाणी मांडलं. काय सांगता, दिव्य देह श्रीरामाचा देखुनी सकळ
जीवाचा म्हणती आजी दिन दैवाचा उदय झाला बहु दिवसा दिव्य देह प्रभू रामचंद्राचा सर्वच्या सर्व त्या ठिकाणी ज्यांना भगवान प्रभू रामचंद्राचा देह स्वरूप त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे ना, खरोखरच त्या ठिकाणी आज म्हणू लागले आज कोणता दिवस त्या ठिकाणी उजळलेला आहे, आज भाग्याचा दिवस उजळलेला आहे. भगवान प्रभू रामचंद्राचं स्वरूप त्या ठिकाणी आपण पाहता होता, सर्वांचे नेत्र त्या ठिकाणी तृप्त झालेले आहेत. एवढं सुंदर तेजस्वी भगवान प्रभू रामचंद्राचा जे असणार स्वरूप त्या ठिकाणी सर्वांनी पाहिलं. सिद्ध गंधर्व किन्नर ऋषी तापस विद्याधर पन्नग देव राक्षस वानर उल्हास थोर पावले. सिद्ध आहेत, किन्नर आहेत, ऋषीश्वर आहेत, विद्याधर आहेत, पन्नग आहेत, सर्वच्या सर्व त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचा हा जे असणार दिव्य स्वरूप पाहून सर्व संतोषित झालेले आहेत, आनंदित झालेले आहेत म्हणून सांगतात. सर्वांचे झाले पूर्ण मनोरथ दिव्य देही देखील श्री रघुनाथ भला भला म्हणू लागले तेत श्रीरामाशी ते काळी. सर्वांचं पूर्ण झालं मनोरथ, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अशा पद्धतीनं. कारण का साक्षात ह्या विश्वाच्या मालकाचं दर्शन या ठिकाणी सर्वांना झालेलं आहे. दिव्य देह त्या ठिकाणी दिव्य स्वरूप भगवान प्रभू रामचंद्राचं पाहिलेलं आहे. आणि धन्य 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 म्हटले या काळी आम्हाला रामाचं दर्शन झालं, अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात. तदनंतर श्री रघुनंदन विधात्या प्रती बोले वचन म्हणे सत्य लोका नायक आहे जन मज समागमे स्वर्गा येतात. मग प्रभू रामचंद्र या ठिकाणी ब्रह्मदेवाला बोलू लागले, हे सत्य लोकनायका, हे सर्व जे असणार अयोध्या नगरीचे जे जनलोक जे आलेले आहेत त्यासोबत खरोखरच हे माझ्या सोबत स्वर्गाच्या ठिकाणी येत आहे. नेमकं भगवान प्रभू रामचंद्र आणखी पुढे ब्रह्मदेवाला काय म्हणतात, याशी तुम्ही उद्धरावे मनोरथ पूर्ण करावे सामोपचार स्वर्गा न्यावे भोग भोगावया. जेवढे काही जन लोक आलेले आहेत ना यांचा उद्धार त्या ठिकाणी तुम्ही करावा, तुम्ही यांना स्वर्गाच्या ठिकाणी घेऊन जावं, यांचा मनोरथ पूर्ण करावा आणि तिथले स्वर्गाच्या ठिकाणचे जे असणारे भोग जे आहेत त्यांना उपभोगता यावं, अशा प्रकारचं कार्य करावं प्रभू रामचंद्र ब्रह्मदेवाला म्हणतात. हॅलो हा याल ते